नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्सेलवर काम करत असताना एका सेलहून दुसऱ्या सेलवर माऊसचा वापर न करता कसं जायचं आणि त्याचबरोबर बॅक सेलमध्ये जर आपल्याला करेक्शन करायचं असेल तर माऊस न वापरता शॉर्टकटपणे आपल्याला बॅक सेलवर कसं यायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. त्यामुळे तो पूर्ण बघा, तरच आपल्याला एक्सेलमधील ह्या शॉर्टकट पद्धती शिकता येईल आणि त्याचा वापर करून आपला बराचसा वेळ वाचेल आणि आपलं कामही लवकरात लवकर होऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, यासाठी आपण एक्सेल फाईल ओपन करूया. बघा, या ठिकाणी एक्सेल फाईलमध्ये मी एक डेटा टाईप करून घेतलेला आहे. जसं सिरियल नंबर आहे, स्टुडंट नेम, रोल नंबर, PRN, स्कूल, तालुका, डिस्ट्रिक्ट, अशा प्रकारचे हे जे कॉलम आहे तर त्यामध्ये मी डेटा फीड केलेला आहे. तर या प्रकारचे खूप सारी इन्फॉर्मेशन्स आपल्याकडे असू शकते किंवा डेटा आपल्याकडे असू शकतं. आता आपल्याला ज्यावेळेस एका सेलहून दुसऱ्या सेलवर जायचं तर आपण साधारणतः माऊसच्या सहाय्याने क्लिक करत असतो आणि समोर समोर जात असतो. परंतु यामध्ये जर आपल्याकडे जास्त डेटा असेल तर आपल्याला बराचसा वेळ लागतो. तर आता मित्रांनो, एका सेलहून दुसऱ्या सेलवर जाण्यासाठी माऊसचा न वापर करता आपण कसे जाऊ शकतो, तर या ठिकाणी आपल्या कीबोर्डवरील जे टॅबचं बटन आहे तर त्याला फक्त प्रेस करत जायचंय. बघा, या ठिकाणी आता आपण 1 वर होतो, त्यानंतर टॅबचं बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला बी मध्ये जाता येईल, पुढच्या याच्यावर जाता येईल. बघा, या ठिकाणी इथपर्यंत आपल्याला जाता येईल. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला परत बॅक जायचं आहे किंवा बॅक सेलमध्ये जायचं आहे, तर ते कसं जायचं ते बघूया आपण. तर या ठिकाणी आपल्या कीबोर्डवरील शिफ्टचं जे बटन आहे तर ते बटन प्रेस करून ठेवायचंय आणि टॅबचं बटन प्रेस करत जायचंय. बघा, या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बघा, आता आपण डिस्ट्रिक्टच्या कॉलम मध्ये आलेलो आहे. मित्रांनो, आता जर आपल्याला विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल करायचा आहे आणि जर नाव जर बघितलं आपण तर ते सेकंड कॉलम मध्ये आहे. तर सेकंड कॉलमवर जाण्यासाठी आपल्याला कीबोर्डवरील जे शिफ्टचं बटन आहे ते प्रेस करून ठेवायचं आहे आणि टॅबचं बटन प्रेस करत जायचं आहे, म्हणजे आपल्याला बॅक जाता येईल. बघा, या ठिकाणी आणि या ठिकाणी आता आपल्याला विद्यार्थ्याचं नाव बदलायचं असेल तर आपण सहजपणे ते नाव बदलू शकतो. जसं अशा प्रकारचे आपण नाव बदललेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला समोर जायचं असेल तर टॅबच्या साहाय्याने जाता येईल. त्यानंतर बॅक जायचं असेल तर शिफ्ट प्लस टॅब न बॅक जाता येईल. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खालच्या रो मध्ये एंट्री करायची असेल तर कीबोर्डवरील जे डाऊन ॲरो आहे तर त्याला क्लिक करा, म्हणजे आपल्याला खालच्या रो मध्ये जाता येईल. परत टॅबच्या साहाय्याने समोर जाता येईल. बघा, त्यानंतर शिफ्ट टॅब दाबून परत रिटर्न येता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या शॉर्टकटच्या साहाय्याने आपल्याला सहजपणे कोणत्याही सेलमध्ये जाता येईल आणि रिटर्न आपल्याला ज्या सेलमध्ये काही करेक्शन करायचं असेल किंवा पुन्हा टाईप करायचं असेल तर त्या सेलवर येता येईल. तर मित्रांनो, हा शॉर्टकट अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला एक्सेलवर काम करताना सोपं जाईल आणि आपला वेळही वाचेल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.